गुड आफ्टरनून क्लास. आज आपण इयत्ता तिसरी मराठी या विषयामधील इयत्ता तिसरीचा घटक खजिना शोध या पाठावरील पोस्ट 51 ही आमची शाळा रवींद्रनगर कुवारगाव शाळेत एकूण तिसरीचा पट 19 आहे. आज उपस्थिती 16 मुलांची आहे. तुम्ही कोणकोणते खेळ खेळता? त्यातील तुमचा सर्वात आवडता खेळ कोणता? कोणताही खेळ खेळण्यासाठी कशा कशाची गरज असते? कोणताही खेळ खेळण्यासाठी जागेची व खेळाच्या वस्तूंची गरज असते. तुम्हाला रोज एकच खेळ खेळायला आवडतो की वेगवेगळे? आम्हाला रोज वेगवेगळे खेळ खेळायला आवडतात. एक असा खेळ की ज्यामध्ये तुम्हाला लपवलेला खजिना शोधायचा आहे, तर अशा खेळाला तुम्ही कोणते नाव द्या? अशा खेळाला आम्ही जादुई नगरी किंवा खजिना शोध असे नाव देऊ. पाठातील चित्र पाहून तुम्हाला चित्राचे वर्णन करा. शाळेसमोर मुलगे मुली चिठ्ठी वाचत आहेत. पाठातील प्रश्नार्थक वाक्य शोधा व ती तुम्ही सांगायची आहेत. वाक्य हे शाळा सोडून कुठं चाललंय लोकं. पाठातील प्रश्नार्थक वाक्य 2 हे तुमची रुंड झाडावर चढते की काय? व्हेरी गुड. पाठातील आलेले समूहदर्शक शब्द सांगा. पाठात आलेले समूहदर्शक शब्द रुंड, उडकणे, पलटण, समूह इत्यादी. व्हेरी गुड, व्हेरी गुड. पाठातील तुम्हाला नवीन वाटलेले शब्द सांगा. पाठातील नवीन शब्द उडकणे, रुंड, वावर, व्हेरी गुड. छान. इत्यादी आहेत. तुमच्या शाळेच्या केंद्र प्रमुखांचे नाव काय? आमच्या शाळेच्या केंद्र प्रमुखांचे नाव माननीय श्री मुलाजी पाटील सर आहे. खजिना शोध अंदाजे किती वाजता सुरू झाला असावा? खजिना शोध अंदाजे 12 वाजता सुरू झाला असावा. खजिना कुठे लपवून ठेवला होता? खजिना कारुमाच्या आंब्यापासून पुण्याच्या हॉर्डापर्यंत ठेवला होता. व्हेरी गुड. खेळाचा नियम कोणता होता? खेळाचा नियम वाचलेली चिठ्ठी परत तिथेच ठेवायची हा याचा नियम होता. एका वाक्यात उत्तर द्यायचे. मुलांचा कालचा दिवस मजेत का गेला? मुलांचा कालचा दिवस खजिना शोध हा खेळ खेळण्यामुळे मजेत गेला. वर्गात एकूण किती मुले होती? वर्गात एकूण 26 मुले होती. आईने प्रत्येक संघाला किती चिठ्ठ्या दिल्या? बाईने प्रत्येक संघाला एक चिठ्ठी दिली. खजिना शोध हा खेळ किती वेळ चालला? खजिना शोध हा खेळ 2 तास चालला. खजिना म्हणून कोणती वस्तू ठेवली होती? खजिना म्हणून खाऊचा डबा ठेवला होता. गाळलेल्या जागा भरा. समोर व्हरांड्यात टिंबटिंब दिसले. समोर वरांड्यात केंद्र प्रमुख दिसले. आज 2 तास टिंबटिंब आहे. आज 2 तास खजिना शोध आहे. टिंबटिंब म्हणजे चिंगीचे आजोबा. आबा म्हणजे चिठ्ठीचे आजोबा. आईने सगळ्या टिंबटिंब एक एक चिठ्ठी दिली. बाईंनी सगळ्या संघांना एक चिठ्ठी दिली. पहिली चिठ्ठी सगळ्या संघाला टिंबटिंब होती. पहिली चिठ्ठी सगळ्या संघांना सारखी होती. एका शब्दात उत्तर द्यायचं आहे. केंद्र प्रमुखांना भेटायला कोण आल्या? सरपंच बाई. तर पूर्ण वाक्यात सांगायचं. केंद्र प्रमुखांना भेटायला सरपंच ताई आल्या. ओके, असं उत्तर द्यायचं. खेळाचे नाव काय होते? खेळाचे नाव खजिना शोध होते. तू सांग, चिंगीचे आजोबा यांचं नाव काय? चिंगीचे आजोबांचे नाव आबा होते. शाळेच्या मागच्या बाजूला झाड कोणते होते? स्वरा तू सांग. शाळेच्या मागच्या बाजूला वडाचे झाड होते. व्हेरी गुड. संडास जवळ पळत कोण गेली? तू सांग रे मयुरे. व्हेरी गुड. आता समानार्थी शब्द मला सांगायचे आहेत. गट कोण सांगेल आपल्यापैकी? गट तू सांग. संघ. व्हेरी गुड. लपवणे तू सांग. उशिरा तू सांग. नंतर हुडकणे. हुडकणे शब्दाला तू सांग रे. शोधणे. व्हेरी गुड. आता विरुद्धार्थी शब्द सर्वांनी उत्तर द्या. पुढे मागे, लपवणे, शोधणे, उशिरा, लवकर, आत. बाहेर, वचन बदलायचं आहे. चिठ्ठी, चिठ्ठ्या, झाड, झाडे, खजिना.
खजिना खजिने खोली खोल्या कोण कोणाला म्हणाले पटकन उत्तर द्यायचं आहे. 6 जणांचे 2 गट आणि 7 जणांचे 2 गट करा. बाई गणना म्हणाल्या गुड. अगं ए शाळा सोडून कुठं चालले डोलको? गोरवल्याची मुलांना म्हणाल्या व्हेरी गुड. बालचमू खुशीत दिसतोय कोण कोणाला म्हणाले? शंभूबाईंना म्हणाले खजिना सापडला कोण कोणाला म्हणाले? मुलांचा मुलगा म्हणाला बरोबर आहे. कुठे चाललंय टोळी? सरपंचबाई मुलांना म्हणाल्या ओके. आता पुढचे प्रश्न जरा दीर्घोत्तरी आहे. पाठातील चित्राचे वर्णन तुमच्या शब्दात लिहा. मुलांना हातात खजिना होता डबा होता व्हेरी गुड. तुम्हाला आवडणाऱ्या खेळांची यादी सांगा. आम्हाला आवडणाऱ्या खेळांची यादी कबड्डी खो-खो लंगडी आट्यापाट्या इत्यादी आहे पुढे खेळताना तुम्हाला कोणकोणते अनुभव येतात? खेळताना आम्हाला आवडीचा खेळ खेळायला आवडायचे बरोबर आहे. घरी तुम्ही शेजारच्या मित्रांबरोबर कोणकोणते खेळ खेळता? घरी आम्ही मित्रांबरोबर शिंपी आट्यापाट्या लपंडाव पकडपकडी लंगडी इत्यादी खेळतो सांघिक खेळांची नावे तुम्हाला माहिती येते त्याची नावं सांगा 5. सांघिक खेळांची नावे फुटबॉल लंगडी कबड्डी खो-खो इत्यादी आहेत बरोबर आहे. शेवटचा आणखी याच्या पुढचा एक प्रश्न आहे. लास्ट 51वा. खेळाचे फायदे सांगा. खेळाचे फायदे मनोरंजन होते शरीर सुदृढ होते इत्यादी आहेत आनंदी होते इत्यादी आहेत आनंद मिळतो, करमणूक होते, शरीराला सर्व प्रकारचा व्यायाम होतो शरीराचा. हे खेळाचे फायदे. सर्वांनी छान उत्तरं दिली. अशा पद्धतीने आपल्याला 451 ही अभ्यास पद्धती राबवून आपल्याला शाळा स्तरावरती प्रत्येक धड्यावरती 51 प्रश्न आपल्याला पाठ करायचे आहेत आणि ते आपल्याला